कष्टाशिवाय पैलवानकी नाही, पैलवानकी नाही, पैलवानकी नाही, पैलवानकी नाही, पैलवानकी. कुस्तीची पंढरी म्हणजे कोल्हापूर. रांगड्या मातीतला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. कुस्ती ही मस्तीत नाही तर शिस्तीत करायची असते. इथं पैलवान घडतो तो तालमीत. इथली माती त्याची आहे आणि मातीशी प्रामाणिक राहणं हे पैलवानाचा धर्म आहे. इथली माती पैलवानांना नुसती कुस्ती शिकवत नाही तर सोबत जगणंही शिकवते. पैलवान म्हणजे ताकद, पैलवान म्हणजे रुबाब आणि पैलवान म्हणजेच शिस्त. हॅलो 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 हॅलो. तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. तर आपल्या समोर रंगणार आहे खेळ कुस्तीचा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी महान भारत केसरी मौली जमदाडे. माझ्यासाठी कुस्ती म्हणाल तर सर्वस्व आहे. एखाद्या तुम्हाला बघताना पैलवान वाटतो की बाबा हा पैलवानाचं काय 2-3 तास व्यायाम किंवा रेस्ट आहे, खात्यात भरपूर. ह्याच्या पाठीमागचं असतंय. सकाळी आम्ही 3:30ला उठतो. 3:30ला उठतो. 3:30 ते आमची 7:30-8 पर्यंत प्रॅक्टिस चालते. त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी असतात आणि दुपारी 3:30 ते 5-5:30 पर्यंत प्रॅक्टिस चालते. ह्यातच खूप हे असतं, कष्ट असते. आताच्या तरुण पिढीबद्दल सांगेल मी, कारण की आत्ताची तरुण पिढी मोबाईलचे व्यसन जास्त आहे, त्यात मोबाईल जास्त वेळ पाहतात, म्हणजे सोशल मीडियाकडे जास्त आहेत. मी सोशल मीडिया वापरणं असं म्हणत नाही, पण सोशल मीडियाला किती वेळ द्यायचा, की परत आपण खेळाला व्यायामाला किती वेळ द्यायचा, हे जर तुम्ही केलं तर जास्त चांगलं राहील. आणि नवीन पिढीला हेच सांगेन, भले मी जर कुस्ती खेळत असेल किंवा रेसलर असेल तर कुस्ती न खेळता किंवा कुठलाही गेम करा, पण तुम्ही खेळात या. बाकी व्यसनाआधीत जाण्यापेक्षा किंवा बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही कुठल्याही गेम करा आणि व्यायाम करा. पैलवानाच्या आयुष्यात जितका व्यायाम महत्वाचा आहे त्याच्या आयुष्यात खुराकही तेवढाच महत्वाचा आहे. जेव्हा कुस्ती अंगात भिनते तेव्हा जन्म होतो एका पैलवानाचा. तो पैलवान जो घरापेक्षा तालमीत जास्त राहतो, तालमीलाच आपलं घर मानतो, दिवस रात्र सराव करतो, तो त्याला मस्तीत नाही तर शिस्तीत ठेवतो. पैलवान हा एका रात्री तयार होत नाही तर त्याला कितीतरी वर्ष सराव करावा लागतो. सातत्य, परिश्रम आणि संयम हे ज्याच्यात असतं तोच पैलवान होतो. रुबाबात राहायचं असेल तर गुरमेत नाही तर तालमीत राहावं लागतं. जो पैलवान आपल्या वस्तादला मानतो तोच पैलवान मोठा होतो, कारण प्रत्येक पैलवान त्याचा वस्तादाशिवाय पुराचा आहे. कुस्ती म्हणजे एक रांगडा खेळ आहे तो, आणि लय जुन्या काळापासून खेळ आलाय. राजा महाराजापासून खेळ आलाय. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कुस्ती ही वाढवली. शाहू महाराजांच्यामुळे कुस्ती आजपर्यंत जिवंत आहे. आणि मी कुस्ती जवळ लहानपणापासून खेळतोय. आणि मग आमच्या घरी आजोबा पप्पा चुलत पैलवान आहेत, त्यामुळे मी कुस्ती करायला लागलो. कुस्तीत सगळ्यांचं स्वप्न असतं की महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी व्हावं. त्यामुळं माझं पण स्वप्न आहे महाराष्ट्र केसरी व्हावं.
आणि मेडल घ्यावं. जो मातीची सेवा करतो त्याला ही माती सगळं काही मिळवून देते. आणि जेव्हा एखादा पैलवान मोठं होतं का नाही तेव्हा त्याची जबाबदारी असते की छोट्या पैलवानांना घडवायची. नवी पिढी सक्षम तेव्हाच होते जेव्हा जुनी पिढी त्यांना मार्गदर्शन देते. अहो कुस्ती ही मोठी आहेच आणि अजून मोठी व्हावी हीच इच्छा आहे. पण हे तेव्हाच होईल जेव्हा नवीन रक्त या मातीत उतरेल. आणि म्हणायला गेलं तर कुस्ती हा नुसता खेळच आहे, पण कुस्ती या पैलवानांसाठी त्यांचं जीवन आहे. आणि या पैलवानाचा जीवनाचा महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांची तालीम. पैलवान येतोय, घडतोय, नावलौकिक मिळवतोय आणि जातोय, पण तालीम तिथेच राहते. नवीन पैलवान येणार या आशेवर. ओ पैलवान